डॉक्टर एका रुग्णाच्या पत्नीला समजून सांगत होते की मॅडम तुमच्या मिस्टरांचे ब्लड ग्रुप निगेटिव्ह आलेला आहे, त्यांचे टायफॉइड, डेंग्यू, मलेरिया, कावीळ हे पण निगेटिव्ह आलेलं आहे, तसंच त्यांचं VDRL पण निगेटिव्ह आलेलं आहे, त्यांचं ऑस्ट्रेलिया अँटीजन निगेटिव्ह आलेलं आहे, HIV एड्स हे सुद्धा निगेटिव्ह आलेलं आहे. आणि विशेष सांगायची बाब म्हणजे त्यांच्या मिसेस म्हणल्यामध्ये थांबा 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 डॉक्टर थांबा, अहो मी आधी सांगते तुम्हाला त्यांचं सगळं A to Z रिपोर्ट निगेटिव्ह असणार, कारण हा आमचा माणूस आहे ना, हा इतका मुळात निगेटिव्ह नुसता. अहो नसा नसा त्यांच्या नकारात्मकता भरलेली आहे. अहो मी म्हणून टिकले, दुसरी कोणी जर माझ्या जागी असती तर केव्हाच पळून गेली असती. इतका निगेटिव्ह माणसाबरोबर कसा संसार करते माझं मलाच माहीत. परमेश्वर माझी कशी काळजी करतो हे मला समजत नाही, आणि मी कसं त्यांच्यावर संसार करते हे त्यांना सुद्धा कळत नाही. एक महिला डॉक्टरांना सांगत होती, डॉक्टर माझं डोकं खूप दुखते, काही केलं तरी कमी होत नाही. मग डॉक्टर म्हणाले की मॅडम तुमचा CT स्कॅन करावा लागेल. मग महिला म्हणाली, अहो डॉक्टर साहेब माझ्या एकटी करता सगळ्या सिटीचा स्कॅन कशाला करायचा. की डॉक्टर हसले आणि तिला एक CT स्कॅनची फिल्म दाखवली आणि म्हणले हा असतो CT स्कॅन. आता हे त्या महिलेचा मुलगा पाहत होता, तो कॉलेजला शिकत होता. मग तो मुलगा डॉक्टरांना म्हणाला, कारण त्याला हे आवडलं नाही, तो मुलगा डॉक्टरांना म्हणाला, डॉक्टर तुम्ही भूल न देता किंवा न दुखू देता दात काढू शकता का. डॉक्टर म्हणाले नाही, हे कसं काय शक्य रे, भूल नाही द्यायची, दुखू नाही द्यायचं, असं कसं काढत. ते मला मी काढून दाखवतो. डॉक्टर म्हणले कसं काय. ते मला याला दात काढणं म्हणतात मला. मग अशा प्रकारे एका चढीत एक आणि म्हणतात ना बापा चढीत लेख, तशा प्रकारची घटना घडतात. जनावरांच्या दवाखान्यामध्ये एक वेगळंच म्हणजे रेकॉर्ड ठेवलेलं असतं, चांगल्या प्रकारे लिहून ठेवलेलं असतं. त्याच्यामध्ये पेशंटचं नाव, रुग्णाचं नाव म्हणजे त्या मालकाचं नाव असतं, त्या जनावराच्या मालकाचं नाव, आणि त्रास जो असतो तो जनावराला काय त्रास आहे ते लिहिलेलं असतं. मग त्या रजिस्टरमध्ये माहिती लिहिलेली होती. आणि एक जणांनी ते मोठ्यानं वाचायला सुरुवात केली. तर ते सांगू लागला, विनोदच्या शेपटीवर सूज आहे, श्यामराव यांचं एक शिंग उभं आहे पण दुसऱ्या शिंगाला काहीतरी झालेलं आहे, ते आडवं पडलेलं आहे. ललिता यांना 5वा महिना त्या गाभण गेलेल्या आहेत. गंगूबाई यांना दूध खूप कमी येत आहे. माया यांना दिवस जातच नाही म्हणून प्रयत्न चालू आहेत. गंगाराम सतत लाळ तोंडातून गळते, खुरकूत झालाय. तसंच गुंडेराव यांचं भेग माझावर आलेले आहेत, सगळी गुंडगिरी करत आहेत. आणि पैशासह प्लॅस्टिकची पिशवी जी गिळलेली आहे त्या आहेत मायाबाई. आणि पैशासह प्लॅस्टिकची पिशवी जी गिळलेली आहे त्या आहेत श्रीमंतीनबाई, म्हणजे सावकाराच्या मिसेस आहेत, त्यांचं हे त्रास आहे. अशी सगळी माहिती त्याच्यावर लिहिलेली होती. तर अशा प्रकारचे विनोदी चुटकुले ऐकूया, हसूया आणि हसूया.